नमस्कार. घर स्वतःचं असेल किंवा रेंटचं असेल, लहान-मोठं काही फरक पडत नाही. फक्त एक गोष्ट आपल्या घरामध्ये कॉमन असते, ती म्हणजे स्वच्छता, डीप क्लीनिंग. आपलं रोजचं जी सफाई असते, ती झाड-झूड आपण करत असतो, पुसून घेत असतो, वस्तू जागच्या जागी ठेवत असतो. परंतु प्रत्येक रूमची डीप क्लीनिंग करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. कारण धूळ येत असते घरामध्ये किंवा अशा वस्तू आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील, तर स्पेशली सर्वात जास्त घरं अस्ताव्यस्त होतात आणि मग ती हॉल असेल किंवा बेडरूम असतील, किचन असेल, तर प्रत्येक रूम ही डीप क्लीनिंग मागतच असते. मग त्यामध्ये क्लीनिंग, डिक्लटरिंग ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर आज आम्ही काढलेलं आहे ते हॉलचं डीप क्लीनिंग. दरवेळेस मी एकटी करते कारण माझं मोस्टली वीकडेजला असतं. तर आज हसबंडला म्हटलं, "चला तुम्ही पण थोडीशी हेल्प करा, म्हणजे जरा पटकन काम होईल." कारण माझा स्वयंपाक बाकी होता. तर इकडे सर्वात आधी हा सोफा आम्ही थोडासा हलवला. त्याच्या मागचं मला करायचं आहे क्लीनिंग. कारण मुलं तिथे बसतात सोफ्यावर, आपण सुद्धा बसतो, काहीतरी खाल्लं जातं, मग ते पडतं खाली किंवा मुलं शार्पनर करतात, कलरिंग करतात. बऱ्याच काय-काय गोष्टी या सोफ्याच्या आजूबाजूला त्याच्या खाली असतात, ज्या रोजच्या रोज आपल्याला काढता येत नाही आणि हा सोफा इतका जड आहे, इतका जड आहे. इन जनरलच माझ्या घरातलं जे फर्निचर आहे, हे इतकं हेवी आहे, की ते एका जणाकडून अजिबातच हलत नाही. सो आज म्हटलं आणि जेव्हा हे सोफा हलवायचा असतो, तेव्हा मला हसबंडची मदत लागते. कारण तो खूप जास्त हेवी आहे आणि आता ते इकडचं खालचं व्हॅक्यूम करतायत. सर्वात आधी मी सोफ्याचे जे कुशन असतात, त्याचे कव्हर असतात, ते मी धुवायला टाकले. कारण मुलं सोफ्यावर नाचतात, उड्या मारतात, खातात-पितात, तर ते डाग लागतात आणि जेव्हा आपलं स्वतःचं तर घर आपण क्लीन करतो, रेंटचं पण करतो. पण जेव्हा हे रेंटेड घरं असतात आपली, ते सर्वात जास्त आपण काळजी घेतो, की नको खराब व्हायला कोणाचं घर. तर आणि इकडे मेन मला ड्रॉबॅक वाटतो ना, हे कार्पेट. घरभर कार्पेट आहेत आणि ते जरा जास्त जपावे लागतात, की त्याला पटकन डाग पडला की पुसून घ्या, काढून टाका तो, व्हॅक्यूम करा किंवा कार्पेट क्लीनरने पटकन तो डाग काढा. आणि लहान मुलं स्केच पेनचा रंग लाव, हे लाव, ते असे बरेच काय-काय डाग लावतच असतात. मग हे वर्षातून एकदा क्लीनिंग सुद्धा असतं या कार्पेटचं. पण इतर वेळेस व्हॅक्यूम करणं आणि त्याला क्लीन ठेवणं हेच 2 पर्याय असतात. सो इकडे सोफ्याच्या मागचं सगळं आम्ही क्लीन करत आहोत आणि जे भिंत आहे त्याचं पण मी जाळं थोडं-थोडं काढून घेतलं आणि पुसून घेत आहे. तर डोअरला आणि बऱ्याच ठिकाणी जे कलरचे डाग लागले होते, ते मी मॅजिक इरेझरने पुसून घेते आणि भरपूर टॉयज आहेत, ते पण मला आज थोडेसे डिक्लटर करायचे आहेत. तर माहिती आहे का, जेव्हा आपण कोणती पण रूम क्लीन करतो ना, आता मी लिव्हिंग रूमचं सांगते कारण मी आज हीच एक रूम क्लीन करणार आहे. तर सर्वात आधी काय करायचं, की सगळं घर एकदम आवरायला काढायचं नाही. एका वेळेस एक रूम करा. अगदीच नसेल शक्य होतं एका वेळेस त्या रूमचा एक कोपरा स्वच्छ करा. असं करत तुम्ही आठवड्याभरात पूर्ण ती रूम क्लीन करू शकतात. पण आज मी लिव्हिंग रूम क्लीन करत आहे. तर काय करायचं, एक बॅग घ्यायची आणि त्यामध्ये ना अशा गोष्टी टाकत राहायच्या ज्या मिसप्लेस्ड आहेत. म्हणजे एखादं खेळणं तुटलेलं असेल, रिमोटचं सेल संपलेला असेल किंवा अ, काही अशी फाटलेली पुस्तकं असतील किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या खराब झालेल्या असतात, तुटलेल्या असतात किंवा एकच पेअर असते, एक नसते. तर त्या गोष्टी त्या पिशवीमध्ये टाकत जायच्या किंवा बास्केटमध्ये टाकायच्या. म्हणजे अ, पसारा जास्त पसरत नाही. आपण लगेच फेकायला आपल्याला ते ईझी पडतं. आणि जे काही क्लिनिंगचे आयटम्स असतात, जसं एखादं स्वच्छ कपडा असेल, डस्टर असेल, व्हॅक्यूम असेल, जसं हे मी मॅजिक इरेझरने पुसत आहे, ते आहे. व्हॅक्यूम क्लीनर असेल, या सगळ्या गोष्टी रेडी ठेवायच्या. म्हणजे मग झटपट क्लीनिंग आपलं होतं. दुसरी स्टेप करायची ती म्हणजे डिक्लटरिंग. तर टेबल, सोफा, शेल्फ ह्यावर आपल्याला नको ते सामान आपल्याला आपण ठेवत असतो आणि आपल्याला फार सवय असते, हे सांभाळून ठेव, ते सांभाळून ठेव, याची गरज लागेल. पण कधी आपण अनावश्यक गोष्टी काही-काही ठेवत असतो किंवा ज्या तुटलेल्या आहेत, खराब झालेल्या आहेत, तरीसुद्धा आपण ठेवतो. तर त्या गोष्टी काढायच्या आहेत. जुने मॅगझीन असतील, रॅपर्स असतील, जुने पेपर्स असतील, रद्दी असेल, ती सगळी काढायची आणि जे रद्दीवाले असतात त्यांना द्यायची आहे. अ, आपल्याकडे आहे ती सोय. इथे तसं नाहीये. आम्हाला हे रिसायकलमध्येच टाकावं लागतात. ज्या काही माझ्या रिसायकलिंगचे पेपर वगैरे सगळं असेल ते रिसायकलच्या बिनमध्ये टाकतो आणि मग ज्या दिवशी जो वार असेल त्या दिवशी ती ट्रॅश घेऊन जातात. आता दरवेळेसच तर आपण झाडतो, पुसतो किंवा फार तर फार धूळ झटकतो. परंतु अशा ठिकाणी भरपूर घाण असते जी आपल्याला डीप क्लीनिंग करतानाच दिसते. ते म्हणजे वरचं फॅन. फॅन दिवसभर आपल्या गरमीमुळे चालू असतात. धूळ घरामध्ये येत असते. त्यामुळे फॅनवर सुद्धा भरपूर धूळ साचते. त्यामुळे जरा फॅनची स्वच्छता
करायची आहे. कारण ती धूळ चांगली नाही दिसत फॅनला लागलेली असते आणि जर त्यात फॅन फेंट कलरचे असतील तर ती सर्वात जास्त उठून दिसते. आता आमच्या घरामध्ये तर फॅन नाहीच आहे. इव्हन इथे कुठेच फॅन नसता घरामध्ये. म्हणून आम्हाला एक टेबल फॅन घ्यावा लागला आणि इथं फॅन नसण्याचं कारण म्हणजे इथे 12ही महिने थंडीच असते आणि फॅन स्वच्छ करायचे, आपल्या घरातले जे लाईट्स असतात ते सुद्धा हलक्या हाताने लाईट स्विच ऑफ करून मग झटकून घ्यायचे आहेत. डायरेक्ट ओलं फडकं त्याला लावायला जायचं नाही आणि जर ओलं फडकं लावायचं असेल तर मेन स्विच पण बंद ठेवायचा आहे. नंतर कोरड्या फडक्याने ते पुसून घ्यायचे आहेत. पण शक्यतो अ, जास्त ओल्या फडक्याने पुसायचेच नाही. नंतर भिंतीचे कोपरे. कोपऱ्यामध्ये खूप जाळी असतात. धुळीने पण बऱ्याच वेळा जाळी खूप वाढतात. तर ती जाळी काढायची आहेत. आठवड्यातून 1 दिवस अ, जाळं काढायला द्यायचंच आहे. कारण धूळ भरपूर येते तर जाळे पण भरपूर वाढतात. त्यानंतर शेल्फ आपली जी शो पीसेस असतात ती सुद्धा झटकून घ्यायची आहेत किंवा असे आर्टिफिशियल फ्लॉवर्स आपण ठेवतो. तर ती झटकून घ्यायची आहे. धुता येत असतील तर धुवायच्या आहेत. ह्यामुळे काय होणार आहे, त्या वस्तू फ्रेश टवटवीतच दिसणार आहेत. नाहीतर मग अशा ठिकाणी ती धूळ दिसते, ते चांगलं नाही दिसत. टीव्ही युनिट असेल, टीव्ही युनिटसुद्धा मस्तपैकी पुढून, मागून, बाहेरून, इथून-तिथून सगळीकडून पुसायचं आहे. रिमोट्स असतात. रिमोट तर खूप जास्त खराब होतात, कारण ते प्रत्येकाच्या हातात असतात, खाली पडतात. त्यामुळे त्याला भरपूर डाग लागतात. तर रिमोट हा सुद्धा पुसायचा आहे. हायजीनच्या दृष्टीनं सुद्धा ते रिमोट क्लीन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सोफाचं डीप क्लीनिंग. सोफा तर असा असतो ना, की त्यावर आपण बसतो, कधी आराम करायचा तर आराम करतो, खातो, पितो. त्यामुळे त्याचे जे कुशन्स असतात ना, ते खराब होतात आणि त्याच्या खाली सुद्धा भरपूर काय-काय धूळ, अ, उष्ट, मुलांच्या स्टेशनरी भरपूर काय-काय जमा होत असतं. त्यामुळे सोफ्याच्या फटीतली क्रम्स असेल, धूळ व्हॅक्यूमने क्लीन करायची. स्टेन्स असतील तर हलक्या हाताने क्लीनरने साफ करायचं. कव्हर काढून धुता येत असतील तर ते धुवून काढायचे आहेत. आणि त्यानंतर हॉलमध्ये जसा माझा हा मिरर आहे किंवा विंडो ग्लासेस, हे सगळं जे आहे ते ग्लास असेल तर ग्लास क्लीनरने पुसायचा आहे खिडक्या. विंडो विंडोचे जे काही वुडनचा भाग असेल तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. फटीमध्ये भरपूर धूळ असते, काय-काय पदार्थ पडलेले असतात ते काढून घ्यायचे आहेत. आपले हाताचे ठसे म्हणजे फिंगरप्रिंट्स त्यावर उमटतात ते पुसून घ्यायचे आहेत, धूळ काढायची. त्यानंतर सर्वात जास्त उपयोग असतो आपल्या लिव्हिंग रूममध्ये त्याचा असतो तो म्हणजे टेबल. त्याच्यावर पण आपण भरपूर काय-काय गोष्टी ठेवत असतो. तर टेबलवर अशाच गोष्टी ठेवायच्या ज्या आपल्याला लागणार आहेत. अनवॉन्टेड गोष्टी तिथून काढायच्या, दुसऱ्या जागेवर ठेवायच्या आहेत. सेंटर टेबल, साइड टेबल स्वच्छ पुसायच्या आहेत. शोपीसमधल्या एक-एक वस्तू काढायच्या, त्या पण साफ करून परत ठेवायच्या आहेत. त्यानंतर जो खालचा भाग असतो टेबलचा, तो सुद्धा पुसायचा आहे. कारण आपण वरचा भाग पटकन पुसतो, पण जो टेबलचा खालचा आतला भाग असतो, तिथे सुद्धा बऱ्याच वेळा जाळं झालेलं असतं. तर ते जाळं सुद्धा काढायचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स. आपल्या हॉलमध्ये, लिव्हिंग रूममध्ये जे काही टीव्ही स्क्रीन्स असतील किंवा म्युझिक प्लेयर्स असतील, जे काही लॅपटॉप, जे काही तुम्ही ठेवता ते सगळं मायक्रोफायबर हलक्या हाताने, कापड जे असतं त्याने हलक्या हाताने पुसायचं आहे. रिमोट, स्विच बोर्ड्स हे सुद्धा हलक्या हाताने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. कारण डिसइन्फेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कार्पेट. जर तुम्ही एखादं शो म्हणून कार्पेट ठेवलं असेल, तर ते कार्पेट, जसं आमच्याकडे हे कार्पेट आहे मोठं, तर ते व्हॅक्यूम करणं. जर तुमचं कार्पेट उचलून झटकण्यासारखं असेल, तर ते बाहेर जाऊन झटकून व्यवस्थित त्याला स्वच्छ करणं. काही डाग लागले असेल, तर ते पुसणं. हे सुद्धा डीप क्लीनिंगच्या मध्ये येतं. आणि सर्वात जास्त अजून एक गोष्ट खराब होते ती म्हणजे आपले डोअर्स आणि त्याचे हँडल्स. दरवाजे, हँडल्स हे सर्वात जास्त आपल्या त्याला हात लागतात. त्यामुळे ते खराब होतात. म्हणून ते सुद्धा वेळच्या वेळी पुसणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लास्टला असतं ते म्हणजे फ्लोअर क्लीनिंग. आता इथं आमचं फ्लोअर क्लीनिंग नाहीये म्हणून इथं सर्वात शेवटी आम्ही व्हॅक्यूम करत आहोत सगळं जे आवरून झाल्यानंतर. तर असे काय-काय गोष्टी असतात ज्या हॉलमध्ये, लिव्हिंग रूममध्ये आपल्याला आवरायच्या असतात. मग त्यानंतर कुशन नीट ठेवायची, फ्रेश स्मेलसाठी रूम फ्रेशनर किंवा अगरबत्ती लावू शकतो. छोटेसे प्लांट्स आपण डेकॉर म्हणून ठेवू शकतो. तर हे साधारण करायला 1 तास लागतो. परंतु जर केलं ना, त्यानंतर ती रूम इतकी छान, प्रसन्न, हलकी फील होते. त्यामुळे डिक्लटरिंग करणं आणि क्लीनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तर इकडे माझं टीव्हीचं युनिट क्लीन करून झालं, रिमोट, मिरर, ज्या काही छोट्या-छोट्या शो पीसेस आहेत ते आणि सोफ्याचं तर कव्हर लावणार मी.
परंतु असं सगळं मी क्लीन केलेलं आहे. खूप जास्त वस्तू मी हॉलमध्ये नाही ठेवल्या. सेंटर टेबलसुद्धा मी साईडला ठेवलेला आहे, कारण मुलगा माझा छोटा आहे अजून, त्याला खूप पळायला लागतं इकडून-तिकडे आणि मग उगाच लागून जातं. म्हणून मी तो सेंटर टेबलसुद्धा साईडला ठेवला. आणि कसं इकडे वातावरण खूप थंड असतं ना, मग त्यांना बाहेर नाही जाऊन खेळता येत. मग ते हॉलमध्येच खेळत असतात काही ना काहीतरी. मग तो सेंटर टेबल पण तिथेच ठेवला, तर त्यांना पळायला वगैरे जागा राहत नाही, म्हणून तो मी साईडला ठेवला. तर त्याने इकडे जे आमचे हीटर्स आहेत, रूम हीटर्स, त्याला पण त्याच्यावर पण चिरखडून ठेवलं होतं, तर ते पण मी पुसून घेत आहे मॅजिक इरेझरने. तर हे खूप ईझी पडतं मला मॅजिक इरेझर, झटपट पुसल्या जातात गोष्टी. तर असं आजचं हे छोटासा माझा व्लॉग होता, ज्यामध्ये मी लिव्हिंग रूमचं क्लीनिंग केलं. तरी अजून एक भाग बाकी आहे माझा, जो बुक्सचा आहे. मुलीचे त्या टेबलच्या खाली बुक्स आहेत, ते मला व्यवस्थित सॉर्ट करायचे आहेत आणि नीट ठेवायचे सुद्धा आहेत. परंतु जेवणाची वेळ झाली, मुलांना भूक लागली होती. पटकन आली, फ्रेश होऊन भाजी बनवली. त्यांचं जेवण झालेलं आहे. त्यानंतरची ही क्लिप आहे. माझ्यासाठी मी पोळी करत होती. तर असा होता आजचा